जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पलूसमध्ये धनश्री पतसंस्थाचा दिमागदार शुभारंभ. सहकारातून आर्थिक विकासाला नवे बळ. पलूस शहरात नव्यानं स्थापन झालेल्या धनश्री पतसंस्था या सहकारी संस्थेचा उद्घाटन सोहळा आज उत्साहात आणि दिमाखात पार पडला. सहकार क्षेत्रातील या नव्या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून परिसराच्या आर्थिक विकासाला नवे बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या सोहळ्याचे उद्घाटन गिरीश चितळे, संचालक चितळे उद्योग समूह यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात संस्थापक व चेअरमन दत्तात्रय बागल, तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट विशाल कुंभार तसेच ॲडव्होकेट अभिषेक खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना चेअरमन दत्तात्रय बागल यांनी सांगितले की धनश्री पतसंस्थेमार्फत स्थानिक नागरिकांना आर्थिक सहाय्य, विविध बचत व ठेवी योजना तसेच सुलभ आणि पारदर्शक कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ग्रामीण आणि निम शहरी भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्था सातत्यानं प्रयत्नशील राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्घाटन प्रसंगी ॲडव्होकेट अभिषेक खोत यांनी सहकार चळवळीचं महत्त्व अधोरेखित करत पतसंस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचं सांगितले. लघु उद्योजक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आधार देण्यात पतसंस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं त्यांनी नमूद केलंय. संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण पलूस तालुका असून सहकार, प्रगती आणि समृद्धी या ध्येयवाक्याला अनुसरून कार्य करण्याचा संकल्प पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या पतसंस्थेमुळे स्थानिक आर्थिक व्यवहारांना गती मिळून विकासाला चालना मिळेल असा विश्वास तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट विशाल कुंभार यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुबक आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून सोहळ्याची सांगता करण्यात आली.